एक गोष्ट अशी आहे की हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रेम आहे, ज्याच्यामुळे चौथ्या वेळा हे घडतं आहे. आणि एक आगळा वेगळा मतदारसंघ की ज्यांनी आपला आमदार हा महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दिलेला आहे. मी त्यांना फार भेटू शकत नाही, पण प्रेम कधीही कमी झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे जी कामगिरी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि दादांनी महाराष्ट्रामध्ये केली आहे त्याचं हा परिणाम आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या विचाराचं हे खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता NDAची आणायची हे करून दाखवलेलं आहे. आणि अमित शहाजींनी सुद्धा खूप चांगलं नियोजन केलं. एक सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे बाळासाहेबांचा विचार हा नेहमी शिवसैनिकांसाठी असतो आणि एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही जी त्यांची इच्छा होती ती इच्छा आज फलद्रूप झाली. आणि खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिकांनी सुद्धा तो शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे मान्य केलं. त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला. हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय. एक गोष्ट अशी आहे की नेहमी निगेटिव्ह हे करत राहायचं, निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करायचं हा प्रकार फार काळ महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. हा ह्याच्यातून मेसेज आहे. त्यांनी पॉझिटिव्ह राजकारण करावं, सकारात्मक राजकारण करावं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं. बघा, हे शेवटी मुख्यमंत्री महोदयांवर असतं की त्यांना कोणाला मंत्री बनवायचं आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी निवडून आलो. ते स्वतः सावंतवाडीत आले, सावंतवाडीतल्या नागरिकांना दिलासा दिला. हे सुद्धा सांगितलं की मी त्यांना वेळोवेळी महाराष्ट्राच्या विविध प्रश्नासाठी पाठवत असतो. हे ऐकल्यानंतर जे वातावरण, खोटं वातावरण तयार केलं होतं ते साफ घेऊन निघालं. ते जसं प्रेम करतात, फडणवीस साहेब फोन प्रेम करतात, दादांचं सुद्धा वेळोवेळी सहकार्य असतं. आमची एक टीम आहे आणि ही टीम महाराष्ट्राला त्याच्या पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देईल, महाराष्ट्राला अधिक उंचीवर नेईल. बघा, मला कुठल्याही पदासाठी आग्रह नसतो. सध्या तर आपले पालकमंत्री आहेत, त्यांचा विचार करून, त्याचबरोबर राणेसाहेब आहेत, सगळे मिळून काय ते ठरवतील. मी काय एकमेव नाही जो त्यांनी ठरवलं पाहिजे. मला जे काम दिलं जातं ते मी प्रामाणिकपणे करतो. मनापासून आनंद झाला. नितेशजी तर विजय होणारच होते, पण निलेशजीने जो विजय मिळाला तो